नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2024 तर पहा 260 जागांसाठी जे मित्रांनो राज्यामध्ये इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती सुरू आहे. 13 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो 12वी पास पाहिजे आणि 12वी मध्ये तुम्हाला गणित आणि भौतिकशास्त्र विषय असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 10वी पास करिता भरती कधी निघणार आहे. तर पहा जेव्हा सुद्धा मित्रांनो इंडियन कोस्ट गार्डची भरती निघत असते तर यामध्ये पहा डीबीचा सुद्धा पद असते. डीबीला मित्रांनो डोमेस्टिक ब्रँच म्हटलं जाते. तर डीबी मध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येणार आहे. तर डीबी साठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पासच लागते. आणि जेव्हा सुद्धा भारतीय तटरक्षक दल भरती निघत असते त्यामध्ये जे मित्रांनो डीबीचं सुद्धा पद असते, त्याचबरोबर जीडीचं सुद्धा पद असते. तर ही जी भरती आहे मित्रांनो ही जीडीची निघाली आहे सध्या 260 जागांसाठी. तर ही जी भरती आहे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल ही मित्रांनो 6 महिन्यांनी निघत असते. ठीक आहे, वर्षातून 2 वेळा जे हे भरती निघत असते. तर भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये जे मित्रांनो डीबी पदाची भरती कधी निघणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये जे मित्रांनो हे लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, त्याचबरोबर पासिंग सुद्धा खूप कमी आहे. आणि हे जे डीबीचं जे पद आहे मित्रांनो डीबी मध्ये फक्त मित्रांनो एकच पेपर होणार आहे. आणि आता ही जी जीडीची भरती निघाली आहे तर जीडी मध्ये मित्रांनो 2 पेपर आहे, पण डीबी मध्ये कसं आहे की डोमेस्टिक ब्रँच मध्ये मित्रांनो फक्त एकच पेपर आहे. आणि त्यामध्ये जे मित्रांनो 60 मार्काचा पेपर होणार आहे. आणि 60 पैकी जे पासिंग असणार आहे एससी एसटी कॅटेगरीसाठी 27 पासिंग असणार आहे 60 पैकी. त्याचबरोबर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग मित्रांनो हे फक्त असणार आहे 30. ठीक आहे, तर एवढी यामध्ये पासिंग आहे, नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून होणार आहे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये डीबी या पदाचे याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे काय काय या भरतीमध्ये प्रोसेस आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय राहणार आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये डीबी या पदासाठी. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचा अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये मित्रांनो डीबीचं सुद्धा पद असते. तर इथून 6 महिने अगोदर मित्रांनो भारतीय तटरक्षक दलची मित्रांनो भरती निघाली होती. त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ती भरती निघाली होती. त्यामध्ये जीडीचं सुद्धा पद होतं, त्याचबरोबर डीबीचं सुद्धा पद होतं. तर ही जी भरती आहे मित्रांनो 6 महिन्यांनी निघत असते. आता सध्या मित्रांनो जीडीची निघाली आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 260 जागांसाठी. तर आता डीबीची कधी निघणार आहे डोमेस्टिक ब्रँचची. तर पहा डीबीची जी भरती आहे मित्रांनो हे तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्येच पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये डीबीची भरती निघणार आहे डोमेस्टिक ब्रँचची भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. ठीक आहे, तर फेब्रुवारीच्या एंडिंगला सुद्धा मित्रांनो डीबीची भरती येऊ शकते भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. त्याचबरोबर किंवा मग मार्च महिन्यापर्यंत सुद्धा येऊ शकते. तर पहा फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला डीबी या पदासाठी भरती पाहायला भेटणार आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पासच लागते. ठीक आहे, तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जे मित्रांनो हे डीबी डोमेस्टिक ब्रँचचे डीबीचे जे मित्रांनो हे भारतीय तटरक्षक दलमध्ये भरती निघणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, आणि या भरतीमध्ये मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. त्याचबरोबर वयोमर्यादा जे मित्रांनो डीबी मध्ये वयोमर्यादा हे जे आहे या ठिकाणी 18 ते 22 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर एससी एसटी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकतात. ओबीसी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये 18 ते मित्रांनो 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 300 रुपये फी असणार आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नसणार आहे. आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. आणि ही जी भरती आहे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल ही जी आहे मित्रांनो रेग्युलर आहे, परमनंट आहे. असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते, तर रेग्युलर मित्रांनो ही भरती आहे, परमनंट भरती आहे. ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे भारतीय तटरक्षक दल. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला डीबी या पदामध्ये तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे. तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि चौथं मेडिकल होणार आहे. अशी प्रोसेस आहे. तर डीबी डोमेस्टिक ब्रँचमध्ये मित्रांनो एकच पेपर आहे. ठीक आहे, एकच पेपर तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो यामध्ये तुमचा पहिला पेपर होणार आहे. तर पेपर जो आहे मित्रांनो हा 60 मार्काचा होणार आहे. तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. तर परीक्षेमध्ये जे मित्रांनो हा 60 मार्काचा पेपर असणार आहे भारतीय तटरक्षक दलचा.
ज्यामध्ये पहा मित्रांनो इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। गणिताचे मित्रांनो यामध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर रिझनिंगचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याला बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा म्हटलं जाते। त्याचबरोबर विज्ञानचे सुद्धा यामध्ये 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जीकेचे सुद्धा यामध्ये 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल जे मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे डीबी डोमेस्टिक ब्रँचच्या परीक्षेमध्ये, ठीक आहे। तर टोटल 60 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला 45 मिनिटाचा या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही, तर तुक्के मारायचे जे आपल्याला मित्रांनो आलं नाही परीक्षेमध्ये तर ते सर्व सोडायचं, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही। नेगेटिव्ह जर मार्किंग असते तर तुमचे जे मित्रांनो जे बरोबर प्रश्न असते ते मायनस झाले असते, ठीक आहे। तर नक्कीच मित्रांनो यामध्ये तुम्हाला पेपर पूर्ण सोडून येत आहे। तर पहा सर्वात आधी भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे। यामध्ये जे मित्रांनो पासिंग जे असणार आहे, तर यामध्ये जर तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला जर मित्रांनो 60 पैकी यामध्ये 27 मार्क पडले तर तुम्ही लेखी परीक्षा पास असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो जनरल OBC EWS कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला 60 पैकी यामध्ये जर तुम्हाला 30 मार्क पडले तर तुम्ही जे मित्रांनो पास असणार आहे। तर एवढी यामध्ये पासिंग ठेवण्यात आली आहे 60 पैकी, ठीक आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड सुद्धा खूप कमी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात चांगला आहे, ठीक आहे। ज्यांनी सुद्धा मित्रांनो आतापर्यंत प्रॅक्टिस चालू केली नसेल तर प्रॅक्टिस चालू करून द्या, ठीक आहे। तर ग्राउंड यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंगसाठी 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर यामध्ये 20 उठक बैठक आहे। त्याचबरोबर यामध्ये 10 पुलअप्स आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची फक्त 157 सेंटीमीटर लागते, 77 सेंटीमीटर यामध्ये लागणार आहे। तर पहा सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि चौथं मेडिकल होणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे भारतीय तटरक्षक दल DB या पदामध्ये, ठीक आहे। तर नेगेटिव्ह मार्किंग मित्रांनो आणि जास्त सिलेक्शन होणे जास्त चान्सेस आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा सुद्धा खूप कमी लागते, त्यामुळे बरेच विद्यार्थी भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरत नाही, ठीक आहे। आणि बरेच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट असते की सर पेपर खूप हार्ड होता, पेपर खूप हार्ड राहते। तर पहा जर मित्रांनो तुम्ही अभ्यासच नाही केला तर पेपर कसा काय तुम्हाला सोपा जाणार आहे। तर जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही मित्रांनो तोपर्यंत जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होत नाही। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। तर जे पण मुले भारतीय तटरक्षक दल या भरतीची तयारी करत असाल तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा आणि लवकरच जे आहे हे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये DBची जे मित्रांनो ही भरती निघणार आहे 10वी पास करिता, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा, ठीक आहे। कमीत कमी 8 घंटे तरी आतापासून अभ्यास करा आणि आतापासून चांगले पुस्तकं घेऊन घ्या, ठीक आहे। तर नेक्स्ट टाइम पुस्तकावर सुद्धा एक व्हिडिओ आणणार आहे मी। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा, ठीक आहे। तर चांगली जे मित्रांनो ही DB पदाची भरती येणार आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये। सध्या 260 जागांसाठी ही भरती चालू आहे 12वी पासवर। यामध्ये जे मित्रांनो सायन्स मागितलं, यामध्ये तुम्हाला 12वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषय असला पाहिजे। जर तुम्हाला या भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये GD फॉर्म भरायचा असेल तर 13 फेब्रुवारीपासून फॉर्म चालू होत आहे जनरल ड्युटीचे, ठीक आहे। तर DBचे सुद्धा लवकरच मित्रांनो जागा येणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।